त्यावेळेस भाजपाला या जिल्ह्यात संपूर्ण ठिकाणी जिल्हाभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये लोकांनी कौल दिला होता। यावेळी मात्र भाजपाला कौल नाकारला गेला आहे। वर्धेत काँग्रेस निवडून आली आहे नगराध्यक्षपदी आणि पुलगावमध्ये निवडून आली आहे। आर्वीत येता राहून गेली, कारण आर्वीचं कारण असं होतं की चोरट्या मार्गाने उमेदवारींचा एबी फॉर्म पळवण्याचा जो विषय होता त्या विषयामुळे आर्वीत या ठिकाणी काँग्रेस विजयापासून दूर राहिली। या ठिकाणी जर यांचे एबी फॉर्म पळवले गेले नसते तर आर्वीचं सुद्धा चित्र यावेळी काही वेगळं राहिलं असतं आणि निश्चित यावेळी एखादी सत्ता आर्वी नगर परिषदेवर सुद्धा काँग्रेसची राहिली असती आणि देवळीतला विजयी झालेला जो अपक्ष उमेदवार आहे तो सुद्धा काँग्रेसकडे आला होता। त्यांनाही काँग्रेसमध्ये सामावून घेण्यासाठी काही हरकत नव्हती असं मला वाटते। तर या ठिकाणी जो जनादेश मिळाला आहे काँग्रेसला तो चांगला आहे, मात्र याहीपेक्षा चांगला जनादेश मिळू शकला असता जर नियोजन व्यवस्थित या निवडणुकीचं केलं गेलं असतं। आर्वीची काँग्रेस ही एक संघ आहे, काँग्रेसमध्ये कोणताच गट नाही। नेमका निवडणुकीच्या वेळी रोस्टर निघाल्यानंतर ती संधी साधून कोणीतरी संधी साधू त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये आला आणि त्यांनी त्या ठिकाणी एबी फॉर्म पळवण्याचं जे कृत्य केलं त्याच्या पायी ही सगळे रिझल्ट्स आले। कोणती गटबाजी त्या ठिकाणी नव्हती। काँग्रेसचे चिन्ह मिळाल्यानंतर काँग्रेसी सगळे हे काँग्रेसच्या बाजूने होते।